जसे आपण पाहतो की वास्तू पुरेशी डोके ईशान्येला असेल तर साहजिक आहे तिकडची जागा ही मोकळी असेल, थंड हवा घरामध्ये येईल. जर सूर्याचे प्रकाश घरामध्ये येतो आहे तर बाहेर न पडता व्हिटॅमिन डी येईल. तर या सर्व गोष्टी आल्यामुळे घरामध्ये शांततेचे वातावरण राहणारच आहे. त्यामुळे आपली ईशान आणि उत्तर पूर्व ही ओपन असलेली सर्वात बेस्ट. जर आपण वास्तू पुरुषाचे पाय पाहिलेत तर सर्वात गरम दिशा जळ सामान ठेवले तर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ही चांगली असते. जर आपले ब्रह्मस्थान हे रिकामे असेल तर घरामध्ये एअर सर्क्युलेशन सर्वात बेस्ट होतो. प्रकाश पूर्ण घरात राहतो, जो आपल्याला डेली रुटीनमध्ये सर्वात जास्त बेनिफिट राहतो या गोष्टींचा. जर तुमचा वास्तूचा ईशान्य कोपरा ओपन असेल तर तुम्ही उन्हात उभे राहून चहा पिऊ शकतात. दिवसभर ज्या प्लॅनिंग्स आहेत त्या सर्व इथं नोट डाऊन करू शकतात आणि संध्याकाळी ब्रह्मस्थानामध्ये सहकुटुंब बसून सण गप्पा मारू शकतो. एक माझा क्लायंट आहे जो मुंबईला राहतोय आणि त्याचं घर बऱ्यापैकी वास्तूमध्ये होतं, पण तो त्याचा वापरच मुळात करत नव्हता. जसं त्याचं नैऋत्येलाही बेड होतं, पण तो ईशान्येच्या बेडरूममध्ये होता. तर याचा परिणाम असा झाला की नवरा बायकोमध्ये दूरचे भांडणं होणे, यामुळे मुलांच्या सायकोलॉजीवर सुद्धा याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे त्याच्या अभ्यासात मन न लागणे, या सर्व गोष्टी त्यामध्ये होत होत्या. तर त्याचं जे नैऋत्येचं बेडरूम होतं त्यामध्ये मी त्यांना शिफ्ट केलं. ईशान कोपरा हा साहजिकच रिकामा झाला. तिथं देवघर, मुलाचं अभ्यासाची रूम केली